हॅलो. तुम्हाला हॉटेलमध्ये जाऊन कुरकुरीत भेंडी खायला आवडतात का? चला तर मग आज आपण ती रेसिपी बघूया. त्यासाठी मी 1/2 किलो भेंडी घेतलेली आहेत. भेंडी छान धुवून पुसून त्याचा वरचं टोक आणि खालचा देठ असं मी कापून घेतलेलं आहे. आता मी ही भेंडी अशी लांब लांब कापून घेत आहे. जेवढी ही पातळ कापाल ना तेवढा त्याला मसाला छान लागेल आणि मस्त कुरकुरीत होतील. ही बघा, मस्तपैकी ही लांब लांब कापून झालेली आहेत. आता आपण ही मॅरिनेट करूया. त्यासाठी मी एक एअर फ्रायरचं सिलिकॉन बास्केट येतं, त्याच्यामध्ये ही लांब कापलेली भेंडी ठेवत आहे. आता त्या बास्केटमध्येच आपण भेंड्यांवरती मीठ, हळद, मिरची पावडर आणि आपला काही व्हेजिटेरियन मसाला असेल तर तोही तुम्ही घालू शकता आणि मस्तपैकी ते छान मिक्स करायचं आहे. वरून थोडं रॉक सॉल्ट देखील तुम्ही स्प्रिंकल करू शकता. नंतर हे आपले मसाले नीट भेंड्यांना लागावे म्हणून 1 ते 2 चमचे मी तेल देखील घातलेलं आहे. आणि वरून आता थोडं मी चण्याचं पीठ अशी भुरभुरून टाकत आहे. नंतर ते आपल्याला सगळं नीट मिक्स करायचं आहे. बस आता हे सिलिकॉनचं बास्केट एअर फ्रायरमध्ये ठेवा आणि एअर फ्रायर 180 डिग्रीवर चालू करा. बस एक 10 ते 12 मिनटात आपली कुरकुरीत भेंडी तयार होतील. साधारण एक 5 मिनटानंतर मध्ये मध्ये हे एअर फ्रायरचं बास्केट काढून बघायचं, चेक करायचं की भेंडी तयार झालेली आहेत की नाही ते. नसतील तर परत ते बास्केट आतमध्ये ठेवून ते मग परत भेंडी कुरकुरीत व्हायला प्रोसेस चालू होते. हे बघा, आपण चालू केलं होतं तेव्हा 12 मिनिट दाखवत होतं. आता 4 मिनिटांवरती आलेलं आहे. आता दर 2-3 मिनटानंतर मी हे बास्केट काढून चेक करते. एकदा तुम्हाला सवय झाली की मग अंदाज येईल आणि नेक्स्ट टाईम तुम्ही बरोबर एक 7-8 मिनटानंतर बास्केट काढून बघितलं तरी छान कुरकुरीत भेंडी तयार मिळतील. आता हे 3 मिनटांवरती आल्यावरती मी बास्केट उघडून बघितलं तर भेंडी छान कुरकुरीत तयार झालेली होती. म्हणजेच आपल्याला 9 मिनटं वेळ लागलेला आहे. काय मग करून बघणार ना? आणि मला कमेंटमध्ये नक्की सांगा कशी झाली आहेत ती.